क्योंकि दोनों ही टीमें काफ़ी मजबूत है। मॉर्निंग वाडा ने इस टूर्नामेंट में बहुत ही सराहनीय प्रदर्शन किया है और उतना ही अच्छा प्रदर्शन रहा है यहाँ पे किले कोट का। मैत्री ग्रुप किले कोट सुनील और राकेश के रूप में दोनों सलामी के बल्लेबाज इस वक्त मैदान के बीच, जबकि अमोल आए हैं गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। अमोल ने पूरे टूर्नामेंट में बहुत बेहतरीन गेंदबाजी की है, बहुत ही अनुभवी गेंदबाज, चतुर गेंदबाज मॉर्निंग वाडा के। राकेश पहली गेंद का सामना करेंगे, जबकि सुनील नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे। 3 ओवर का ये मैच। 1 2 3 टाइमर इज ऑन नाउ। पहली गेंद हवा में उठा के मारा है, सीधी चली जाएंगी डिम्बी टुकड़ बाउंड्री के बाद 6 रनों के लिए लंबा छक्का। रमेश ने अपना क्या जबरदस्त, राकेश ने सॉरी, और भी डिलीवरी थी अमोल की, और क्या शानदार तरीके से उसे फ्लिक कर दिया था डीप मिड विकेट बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। 6 रनों के साथ अपना खाता खोला रमेश ने। उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 6 रन। राकेश ने सॉरी। चलिए संतोष, अमोल की अगेन ऑफ स्टंप के बाहर, इस बार कट करने का प्रयास था चूके बल्लेबाज। अच्छा कमबैक यहाँ पे अमोल द्वारा। पहली गेंद पे छक्का खाने के बाद चकाया बल्लेबाज को ऑफ स्टंप के बाहर। बहुत ही जबरदस्त संघर्ष गेंद और बल्ले के बीच में। उम्बरपाड़ा गांव का ये अति सुंदर ग्राउंड, हमारा पूरा स्टेज सम्माननीय व्यक्तिमत्व से, हमारे अतिथि गणों से भरा हुआ। अगली गेंद आगे निकल के खेलना चाहते थे, लॉफ्टर शॉट, बीट हुए बल्लेबाज, बैक टू बैक दूसरी डॉट बॉल। क्या जबरदस्त कमबैक करते हुए यहाँ पे अमोल। पहले गेंद पे छक्का खाया, लेंथ जरा बड़ी कर दी थी, लेकिन फौरन ही समझ गए, सीख गए, अपनी गलती को संवारा और 2 डॉट बॉल। अब एक बार फिर से प्रेशर होगा राकेश के ऊपर। चले अमोल हमसे दूर भागते हुए, राइट आर्म ओवर द विकेट, इस बार आगे निकले, कदमों का इस्तेमाल किया, उठा के मारा है डिब्बे को, इसको लेके से गेंद जा रही है। 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, जब तक के थ्रो आता आसानी के साथ दूसरा रन भी पूरा कर लेंगे। अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ, अच्छी अंडरस्टैंडिंग दोनों बल्लेबाजों के बीच। पहुंच गए अपने घर पे सुरक्षित। इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 8 रन। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है यहाँ पे किले कोट की टीम। इस ओवर में और एक चौका या छक्का जरूर लगाना चाहेंगे यहाँ पे राकेश। पहुंचे, गेंद की इस बार इंतजार किया, गेंद के लाइन में गए, शानदार तरीके से उसे हुक कर दिया है और गेंद सीधी चली जाएंगी डीप बैकवर्ड, उसको एक बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 12 रन किले कोट टीम का। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का चतुराई भरा निर्णय यहाँ पे। चले अमोल हमसे दूर भागते हुए राकेश के लिए, उठाए, लेकिन इस बार खड़ी रहेगी गेंद, मिस टाइम इसको स्ट्रोक है, फील्डर नीचे, बहुत अच्छा कैच, पहली विकेट का पतन। खतरनाक बल्लेबाज राकेश आउट होकर पेवेलियन में लौट रहे हैं।
खेलने के लिए आता है, तो हम ये मान के चलें कि यहाँ सुनील भी उनके टीम के सब में अच्छे बल्लेबाज होंगे। पहली ओवर शुरुआत अच्छी की, हालांकि राकेश का विकेट खो दिया, लेकिन राकेश ने आउट होने से पहले अपने हिस्से का काम उन्होंने कर दिया था। एक गगनचुंबी छक्का, एक क्लासिकल चौका उनके बल्ले से आया और 12 रन का योग उन्होंने खड़ा करके दिया पहली ओवर में। सात मिनिटं झालेली आहेत पहिला षटक संपून, 13 मिनिटं शिल्लक आहेत, याचा भान ठेवायचं आहे मॉर्निंग वाडा संघाने। एकदा पेनल्टी भेटल्यावर मात्र कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नको। दोन्ही संघ आमचे पाहुणे आहेत, कोणावरही अन्याय करण्याची अजिबात आमची मीमांसा नाही आहे, इच्छा नाही आहे। आम्हाला चांगले सामने पाहायचे आहेत। कल्पेश फुट टाइट डिलीवरी, फायदा नहीं उठा पाए, पंच जरूर किया उसे, लेकिन वाइड इज लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मौजूद, केवल 1 रन मिलेगा। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 13 रन किल्लेकोट का। मैत्री ग्रुप किल्लेकोट, नाम बहुत अच्छा है, मैत्री, दोस्ती, फ्रेंडशिप, ये बहुत बड़ा नाम है। गौतम बुद्ध ने जो अपने ज्ञान को भी मैत्री ही कहा, इसलिए उन्हें मैत्रेय कहा जाता है भारतीय मीमांसा में। पहुंचे शॉट गेंद और शानदार तरीके से इस बार उसे पुल कर दिया डिब्बे को, इसको लग बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। ले से आया ये पहला छक्का और ये छक्के ने किल्लेकोट के योग को पहुंचा दिया है 19 रन। 1 विकेट के नुकसान पे आउट होने वाले बल्लेबाज थे राकेश। चले कल्पेश, इस बार ऑफ स्टंप के बाहर रिवर्स स्वीप खेलने का प्रयास था बल्लेबाज का। ये शॉट खेलना बड़ा मुश्किल होता है, इतना आसान नहीं होता, बहुत प्रैक्टिस लगती है तब खेल पाते इस तरह का शॉट। प्रयास जरूर किया, डॉट बॉल निकालने में सफलता पाई। कल्पेश को थोड़ी राहत मिली होगी। चले कल्पेश, इस बार पहले सफर करके उसे निकाल दिया, सीधी गेंद चली जाएंगी डिब्बे को, इसको बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। शुरुआत यहाँ पे किल्लेकोट के लिए। चले कल्पेश, शॉट गेंद एक बार फिर से, इस बार डिब्बे को क्षेत्र के बाहर लंबा छक्का आता हुआ सोनिया पाटिल के दोनों हाथ आसमान की तरफ। 6 रन। इन 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 29 रन। क्या जबरदस्त आक्रामक एग्रेसिव बल्लेबाजी हो रही है यहाँ पे दोनों बल्लेबाजों द्वारा। पहले शुरुआत की थी राकेश ने, 1 छक्का 1 चौका लगाया था, और अब सुनील जो 2 छक्के लगा चुके हैं। चले कल्पेश, सुनील के लिए पहुंचे, गेंद की एक बार फिर से रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, दोनों बार असफल रहे यहाँ पे। ओवर की समाप्ति, सोनिया पाटिल का इशारा। 2 बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास किया यहाँ पे सुनील ने और दोनों बार मिस रहे, और जब क्रॉस बल्ले से खेले तो 2 छक्के प्राप्त किए। अब आखिरी ओवर आना शेष। शेवटचे 7 मिनिटं आहेत, म्हणजे इन टाइम आहेत। गुड मॉर्निंग वाडा, अभिनंदन, खरंच स्तुती केली पाहिजे, कारण शिस्तीला ना फार महत्व असते जीवनात। जर शिस्त नसेल ना तर मग जीवनात काहीच होत नाही। आणि मॉर्निंग
क्लब वाडाने दाखवून दिलं की ते शिस्तबद्ध संघ आहेत. नयन आए हैं मॉर्निंग वाडा की तरफ से. पहली गेंद, और पहली गेंद के ऊपर क्या करारा शॉट लगा. इट्स ए क्रैकिंग शॉट, अनक्रेडिबल एंड लॉन्ग सिक्स फ्रॉम हिज बैट. आक्रमण कर रहा है, बहुत छक्के और चौकों की बारिश यहाँ पे. ये पहला छक्का सुनील के बल्ले से आता हुआ, और इस 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा किले कोट टीम का. टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 35 रन, 1 विकेट के नुकसान पे आउट होने वाले बल्लेबाज थे राकेश. छोड़ बदला, लेफ्ट आर्म राउंड द विकेट आने का फैसला, राइट आर्म ओवर द विकेट आने का फैसला किया. इस गेंद को शानदार तरीके से कट कर दिया है. डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में गेंद चली जाएंगी. 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने. तीसरा रन लेना चाहते थे लेकिन मना किया. 2 रन पे संतुष्ट. इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 37, यानी 37. बहुत ही जबरदस्त और आक्रामक बल्लेबाजी यहाँ पे. उम्बरपाड़ा के अति सुंदर ग्राउंड पे पहुंचे. गेंद की शॉर्ट गेंद पहले जगह बना ली थी और निकाल दिया. फाइन लेग के क्षेत्र में गेंद चली जाएंगी. फाइन लेग बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. इस शानदार चौके की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 41 रन 41. बहुत महंगे साबित हुए. 3 गेंदों पे 12 रन खर्च कर चुके हैं यहाँ पे अभी तक नयन. सुनील जो सलामी बल्लेबाज के रूप में आए, 1 छक्का 1 चौका लगा चुके और शानदार फ्लिक कर दिया है. 1 रन पूरा कर लिया और 1 ही रन इस बार मिलेगा. मिड विकेट के फील्डर जब तक के आते थ्रो करते, दोनों बल्लेबाजों के पास काफी समय था, पर्याप्त समय था. 2 रन पूरे कर लिए, 1 रन पूरा कर लिया, सॉरी. इस 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा किले कोट टीम का 42 रन, 1 विकेट के नुकसान पे. इस बार पहले ही इरादा कर लिया था, जैसी ही गेंद आई फ्लिक कर दिया गेंद को, सीधी गेंद चली गई डिब्बे कोट उसको लेग बाउंड्री के बाद 6 रनों के लिए. एक बार फिर से दोनों हाथ ऊपर सोनिया पाटिल के. उन्नीस रन खर्च कर चुके 5 गेंदों में. नयन काफी महंगे साबित हुए और क्या जबरदस्त बल्लेबाजी की है किले कोट के बल्लेबाजों ने. निश्चित ही प्रशंसनीय पहुंचे. गेंद की एक बार फिर शॉर्ट गेंद, इस बार पुल करने का प्रयास था, मिडल नहीं कर पाए. 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. जब तक के गेंद जाती स्क्वायर लेग के क्षेत्र में दूसरे रन के लिए निकल पड़े और आउट हो जाएंगे. तो इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 49 रन. और अब जीतने के लिए 50 रनों की जरूरत है 3 ओवर में. बड़ा कठिन लक्ष्य मॉर्निंग वाडा के सामने, लेकिन जिस तरह का प्रदर्शन है मॉर्निंग वाडा की टीम डरने वाली टीमों में से तो नहीं दिखाई देती. किस तरह से अपने लक्ष्य को प्राप्त करेंगी इसका आंखों देखा सुनाने के लिए मराठी के मेरे साथी कमेंटेटर रोहित. हसमुख जेथे असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. माऊली त्यांची आठवण काढत आहेत. हसमुख जेथे असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. माझे परम मित्र माऊली त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. नमस्कार, जय श्रीराम. राजमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्य जननी
आऊसाहेब राजमाता जिजाऊ मातांच्या चरणाला वंदन. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा त्रिवार मानाचा मुजरा. आणि माझा अर्थात मराठी समालोचक रोहित गोरल्याचा तुम्हा सर्वांना नमस्कार. वेलकम आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. तर वरियात सामन्याकडे आपण पाहतोय त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना किल्ले कोच संघाचे धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकाच्या नंतर 49 49 धावा आणि विजयाकरिता मॉर्निंग वाडा संघाला 50 धावाचं आव्हान ठेवलं गेलंय. 3 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता असेल. चला तर लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे आणि पाहू शकतात आपल्या समवेत आहेत विलास पाटील साहेब. यांच्याकडनं पारितोषिक मागाशी लावायचं राहिलं होतं, यावेळेस त्यांनी लावलंय की प्रत्येक पहिल्या चेंडूवर षटकार आला तर 200 आणि पहिल्या चेंडूवर विकेट देखील आला तर 200 आणि पहिल्या चेंडूवर चौकार आला तर 100 रुपये. चला तर आपण त्या ठिकाणी सत्कार सन्मान करणार आहोत. हसमुख यांचा सत्कार सन्मान आपण करतोय. विलास पाटील साहेब आहेत यांच्या हस्ते सत्कार सन्मान केले जाते मंचावर. धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये आलात. चला तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला किल्ले कोच संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलामीची वैयक्तिक पारंपरिक जोडी मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. सुभाष आणि वैभव ची ही जोडी. चला तर क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. चला गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील गोलंदाज गिरी आणि आपण पाहतो स्ट्राईक एंडला सुभाष, नॉन स्ट्राईक एंडला वैभव. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर जर विकेट घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि पहिल्या चेंडूवर षटकार देखील आला तरी 200 रुपये आणि चौकार आला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल विलास पाटील साहेबांकडनं. चला सामन्याला सुरुवात करा पंच. चला सामन्याला होते सुरुवात. ग्रीन सिग्नल आलाय सोन्या पाटील पंचांचा. 50 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी देखील आली आहे. यावेळेस अपील केली आणि आपण पाहतोय तीच अपील उचलून देखील धरली. पहिलं विकेटचं पतन. सुभाष बॅक टू द डगआउट. हा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 200 रुपये पहिल्या विकेटसाठी आणि तिथून क्षेत्ररक्षकाने आम्हाला सांगितलं की 200 रुपये लागू झालेत. ते 200 रुपये लागू आहेत आमच्याकडे जमा आहेत ते आम्ही नक्कीच तुम्हाला देऊ. नवीन फलंदाज आलेत रमेश. नवीन फलंदाज आलेत रमेश देवकर आलेत.
आता पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं ना तर विकेट आली आहे. इथून आता एखादा फलंदाज असा यावा लागेल की त्याला इथून धावा देखील जोडाव्या लागतील, कारण धावा आपण पाहिलं तर 17 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्या प्रकारच्या धावा देखील येणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर थोडीशी जागा बनवली आणि त्याच्यानंतर फटका एक्झिक्यूट केला गेला. अगदी कव्हरच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं त्या ठिकाणी काय घडलंय, क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 3 धावा देखील बळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट बनावं लागेल आणि क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण तो खूप मोठा लांबवरचा पल्ला गाठला त्याने आणि चेंडू फील्ड देखील केला गेला. धाव संख्या पाहतोय 3 या अंकावर. दोन्ही चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावा आल्यात. श्री गणेशा देखील केला गेला, संघाचं खातं ओपन केलं गेलं. इथून आपण पाहतोय 47 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजगिरी, हा चेंडू पुन्हा अपील केली जाते. मात्र यावेळेस आपण पाहिलं असेल कुठेतरी पिचिंग आपण पाहिली ना तर लेग स्टिकला मिस करत होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर पंचांनी दर्शवले की हे लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव ऍड केली जाईल. यात पुढील चेंडू गिरी. यावेळेस आपण पाहतोय अगदी लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि थोडीशी बॅटची कडा घेत चेंडू ट्रॅव्हल झालाय, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आलाय. 4 धावांसाठी चमकार. डब्याचा चेंडू होता. धाव बाद करण्याची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. ती कॉलिंग देखील अप्रतिम होती आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं ही चोरटी धाव आली. धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 9 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, धावा 9 आल्यात आणि इथून आता पाहतोय आपण खूप साऱ्या धावा वाढवायच्या आहेत. अशा प्रकारे फलंदाजी करून चालणार नाहीये, मोठे 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 फटके येणे आवश्यक असेल. यावेळेस नक्कीच चेंडू पाहिला आणि सोडून दिलाय, कारण हा दिशाहीन चेंडू आहे. अतिरिक्त बाहेर चेंडू होता, पंच आमच्याकडे बोललेत, आम्हाला दर्शवले देखील की हा दिशाहीन चेंडू. अवंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड देखील केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 10 आणि इथून अजून विजयाकरिता 13 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल. या चेंडूवर मोठा प्रहार येणं आवश्यक असेल, कारण या चेंडूवर मोठा प्रहार आला तर जो आपण पाहिलं असेल प्रत्येक षटकामध्ये धावा येणे गरजेचं आहे, त्यामध्ये थोडंसं फरक पाहायला मिळेल. तर लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड देखील केला गेला आणि डायरेक्ट हिट. अजून एक फलंदाज बाद. वैभव बॅक टू द डगआउट. आलाय आणि षटक समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 10 या अंकावर. आता इथून आपण पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल. एक षटकामध्ये 20 धावा येणं गरजेचं आहे. चला तर क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ खर्च करू नका, टायमर देखील सेट आहे. तर नवीन फलंदाज झाले ते योगेश, आणि योगेश यांच्याकडे ती क्षमता आहे. योगेश यांच्याकडून त्या अपेक्षा देखील असतील संघाला, कारण आपण पाहिलं असेल ना कालच्या दिवसापासून योगेश याने प्रभावी फलंदाजी केली. संघाचा प्रमुख फलंदाज म्हणून देखील तो असतो, तोच योगेश आता आलाय आणि गोलंदाजी करिता आपण गोलंदाज पाहतोय सुनील. गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील सुनील. नवीन आलेला फलंदाज योगेश स्ट्राईक एंडला असेल. सुनील सुरुवात करतील आपल्या स्पेलला. पहिला चेंडू अगदी हेलिकॉप्टर उडवला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, प्रयत्न करतील आणि झेल स्वीकारली जाईल. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय योगेश बॅक टू द डगआउट. मोठं विकेट मैदानाच्या आतमध्ये.
चला तर बोलूया, सामन्याकडे विकेट आली. त्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय अगदी ऑफसाईडला एक्झिक्यूट करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय संतोष होते, त्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. अवघ्या 4 धावा रोखल्या गेल्यात म्हटलं तरी भूमिका ठरणार नाहीये. रुपेश आहेत, रुपेश याने त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेला. आपण पाहतोय फलंदाज लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. ऑन साईडला उडवलाय देखील, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम प्रयत्न राहिलेत, कौतुक करावं लागेल कारण की अवघ्या धावा देखील रोखल्या गेल्यात. अगदी रनिंग करत आले होते दूर भरून आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात. नयन यांच्या बॅटमध्ये आल्यात. धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्डवर 12 या अंकावर 9 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल आता इथून. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करायचा होता, एलिव्हेशन नव्हतं, मिस टाइम शॉट देखील पाहायला मिळाला आणि एकच धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, मात्र विकेट फेकून दिली स्वतःची. नवीन फलंदाज झालेत कांचन. नवीन फलंदाज कांचन पाहतो. स्ट्राईक एंडला नयन आहेत. 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. या दोन्ही चेंडूवर मोठे प्रहार येणे गरजेचं आहे. नक्कीच त्याच अनुषंगाने फटका देखील एक्झिक्यूट केला होता. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, उचलून फेक केली जाईल आणि फेकी देखील येते. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल या चेंडूवर देखील 2च धावा येत आहेत. एकेरी दुहेरी धावा काही होणार नाहीये इथून. आता आपण पाहतोय 7 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर मोठा प्रहार आला तर आपण पाहणार आहोत की पुढच्या षटकामध्ये धावांमध्ये थोडीशी आपण कटौती पाहणार आहोत. मात्र हा चेंडू निर्णायक, हा चेंडू नक्कीच अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. तेच तर्रार चेंडू, पूर्ण षटकामध्ये अशा प्रकारचा चेंडू हाताळला नव्हता. तर हा चेंडू आपण पाहिला असेल, तेच तर्रार चेंडू होता, निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. अगदी 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावावे लागतील. 6 चेंडू मध्ये 35 धावा आहेत. तर 6 चेंडू मध्ये 6 षटकार आले तर सामना नक्कीच इथून विजयी देखील होणार आहेत. आतापर्यंत तर ते मैदानामध्ये घडताना आपण पाहिलं नाहीयेत, मात्र इथून ते घडेल का? यापुढील होणारा सामना खानिवली विपक्ष विजय संघ. तरी खानिवली संघ आपण आपला कर्णधार आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. कांचन आहेत आणि नक्कीच लॉफ्टेड शॉट केलायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत संतोष, कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. सॉरी रुपेश, माफ करा, रुपेश आहेत आणि झेल स्वीकारली जाईल. विकेटचं बदन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज आलेत नैनेश. चला स्पीडअप करा. 5 चेंडू 35 धावा. अगदी आपण पाहिलं असेल तर फलंदाजी करत असताना कोवत संघाने आपली शक्ती प्रदर्शन देखील केले आणि तेवढ्या धावा देखील जोडल्या होत्या 3 षटकांमध्ये. ही एक धाव आले. आता या सामन्यामध्ये औपचारिकता फक्त राहिल्यात, कारण आपण पाहिलं असेल 4 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. इथून गोलंदाज कोणत्याही प्रकारच्या चुका करणार नाहीत, कारण त्यांना टपक आहे की सहजरित्या जरी चेंडू हाताळले गेले, 4 चेंडूवर 4 षटकार जरी आले तरी इथून सामना विजय होणार नाहीयेत समोरचा संघ. म्हणून त्या प्रकारची गोलंदाजी देखील होईल. उडवलाय, नक्कीच उडवलाय ऑन साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांच्या डोक्यावरून जाईल. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आला षटकार. मात्र खूप उशीर झाला या षटकार यायला.
धन्यवाद डीजे. षटकार आला होता मात्र त्या षटकाराला खूप सारा उशीर झालाय. त्यानंतर हा फटका देखील आपण पाहतोय हलक्या हाताने पुश केलाय आणि स्ट्राईक रोटेट केले गेले. समोरच्या फलंदाजाला देखील सांगलं जात आहे की इथून सामना तर आपण जिंकणार नाही आहोत, मात्र तू देखील 2 चेंडू जे राहतील ते खेळून घे. आणि या स्पर्धेला एन्जॉय केली आहे पूर्ण वाडा संघाने. आता दिशा भरकडले तर हा दिशाहीन चेंडू असेल. इथून 2 चेंडू फक्त वेळ हाताळायचे आहेत आणि त्यावेळेस अशा चुका होत आहेत गोलंदाजाकडनं. तर एक चूक खूपची महागडी ठरणार नाहीये, कारण आपण पाहिलं असेल दोन्ही चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. उडवलाय पुन्हा आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तर एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. चौकार आलाय. चेंडू आता शफल पण खेळण्याचा प्रयत्न होता आणि शेवटचा चेंडू देखील ट्रॅव्हल झालाय. सांगता झाली आहे या सामन्याचे आणि विजयी ठरल्यात किल्ले कोच संघ. चला किल्ले कोच संघाचे कर्णधार लगेच आपण टॉसबॉक्स मध्ये यायचंय आणि केबीजी कानिवली आपले देखील कर्णधार आपण देखील यायचंय. आणि जो विकेट घेतला होता पहिली गोलंदाज आपण पाहणार आहोत गिरी होते मला तरी वाटते गोलंदाज. त्यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट देखील घेतला होता. त्यांनी यायचं आहे आपलं मॅन ऑफ द मॅच आपलं जे पारितोषिक होतं 200 रुपयाचं ते देखील आपण घेऊन जायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत